लीलांजनम समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तन्नमामि शनेश्वरम। या पंचकृषीतल्या सगळ्या शेतकरी बांधवांना तसेच अस्मिता कृषी पर्यटन केंद्र मसले चौधरी या ठिकाणी येत असलेल्या आमच्यावर प्रेम करणाऱ्या गायकवाड परिवाराशी संलग्न असणाऱ्या सगळ्यांना हे दीपावली अत्यंत आनंदाची, सुखदायी, समृद्धीची जावं, आनंददायी जावं, आरोग्यदायी जावं अशी शुभकामना मी या निमित्तानं करतो। दीपावलीचा हा शुभ महोत्सव आजपासून सुरू होतोय। या दीपावलीच्या निमित्तानं आपणाला आपले सगळे दैन्य, दारिद्र्य, दुःख नाहीशी व्हावी ही सद्भावना या निमित्ताने व्यक्त करतो। यावर्षी अतिवृष्टी झाली, अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात अडचणीत आहे। अत्यंत साधेपणानं हा दीपोत्सव यावर्षी आपण साजरा करतोय। अस्मिता कृषी पर्यटन केंद्र मसले चौधरी ही संकल्पना लोकनेत्या अस्मिता गायकवाड यांची आहे। अस्मिता गायकवाड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या आहेत। त्यांच्या संकल्पनेतून 40 एकरावरती साकारलेला हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे। या ठिकाणी अनेक बाबी आपल्याला एकाच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील। भव्य असा हॉल आहे, फंक्शन हॉल आहे, गार्डन आहे, लॉन्स आहे। या ठिकाणी या भागातील अनेक शेतकरी कमी खर्चामध्ये आपल्या मुलामुलींचे विवाह अतिशय आनंदाने करतात। मिनी महाबळेश्वर असंही या ठिकाणाला म्हणायला सुरुवात झालेली आहे। अतिशय आनंदात या ठिकाणी लग्नाचा, विवाह सोहळा, छोटे मोठे कार्यक्रम असतील, बारशाचा कार्यक्रम, डवाळ जेवण कार्यक्रम, नामकरण विधी असे अनेक कार्यक्रम या ठिकाणी होत असतात। यंदा देखील आम्ही अत्यंत सवलतीच्या दरामध्ये हा हॉल, फंक्शन हॉल उपलब्ध करून देतोय। या ठिकाणी विविध प्रकारची फळझाडं आहेत, फुलं झाडं आहेत, सीताफळ आहे, चिक्कू आहे, जांभळ आहे, आंबा आहे। आंबा तर खूप आमचा या ठिकाणी प्रसिद्ध असतो। आंबा अनेक ठिकाणी लांब दूरपर्यंत आमचे हे चाहते या ठिकाणी आंबा घेऊन जात असतात। असा आंबा आहे, पेरू आहे, चिक्कू आहे, डाळिंब आहे, अशी विविध प्रकारची ही फळझाडं आहेत। ऊसाचा फळ आहे। हे सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी आपल्याला बालगोपालांसाठीचं स्वतंत्र दालन या ठिकाणी आहे। अशा अनेक बाबी आहेत। आपण एकदा अवश्य या अस्मिता कृषी पर्यटन केंद्राला भेट द्या। त्याचबरोबर या ठिकाणी आणखीन दुसरा प्रयोग आपण राखतोय। माऊली आनंद आश्रम म्हणून एक होतंय। आमच्या सहकारी ॲडव्होकेट मनाली जोवळे शिंदे मॅडम आहेत। त्यांच्या सहकार्यानं या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं निराधार केंद्र एक उभं राहतं। जे निराधार आहेत, उपेक्षित आहेत, त्यांच्याही मुखामध्ये एक घास जावा, त्यांचीही दिवाळी आनंदाची जावी, त्यांच्याही आयुष्यामध्ये हा दीपोत्सव व्हावा अशी एक भावना आहे। त्यातूनच ही प्रेरणा घेऊन ही माऊली आनंद आश्रम पुढे येत आहे। त्याचंही लवकर उद्घाटन होईल। अशा अनेक गोष्टी आहेत। सगळ्यांना पुन्हा एकदा दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। की पहिला दिवा आजचा आहे, या दिव्याचा प्रकाश आपल्या सगळ्यांच्या दारात पडो, सगळ्यांच्या समृद्धीत भर पडो अशी सद्भावना व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।